आज आपण भक्तियोगातला पुढला भाग बघणार आहोत. त्याआधी एक माझ्या आयुष्यातला एक घडलेला किस्सा सांगतो. मी टेनिस प्लेयर रॉजर फेडररचा एक मोठा फॅन आहे आणि जगातल्या कोट्यावधी फॅन सारखाच माझी पण अशी इच्छा होती की त्याला एकदा मॅच खेळताना स्वतः बघावं, म्हणजे याची देही याची डोळा त्याची मॅच बघावी, अशी माझी इच्छा होती. तर 5 वर्षापूर्वी तसा एक योग आला. इथे न्यूयॉर्कमध्ये US ओपन जी ग्रँड स्लॅम टुर्नामेंट असते, त्याची मी तिकीटं काढली आणि अशा दिवशी तिकीटं काढली की जेव्हा मला रॉजर फेडररची मॅच बघायला मिळणार, अशा दिवशीची तिकीटं काढली. तर जेव्हापासून तिकीटं काढली तेव्हापासून म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता की जी व्यक्ती, जो खेळाडू आपल्याला अतिशय आवडतो, म्हणजे आणि अगदी जागतिक लेवलला तो प्रसिद्ध आहे, आणि अशा माणसाचा खेळ, अशा खेळाडूचा खेळ बघण्यासाठी मी जाणार होतो. तर ते जातानाच एवढी अतिशय उत्सुकता होती. मी इथून न्यूयॉर्कला गेलो. न्यूयॉर्कवरून, न्यूयॉर्कच्या पेक्षा थोडंसं बाहेर असं फ्लशिंग मेडोज म्हणून एक ठिकाण आहे. तिकडे मोठं असं आवार आहे, जिकडे टेनिसचं हे स्टेडियम आहे, आणि हे आर्थर ॲश स्टेडियम, लुई आर्मस्ट्रॉंग स्टेडियम आणि बरीचशी अशी आउटर कोर्ट्स त्याला म्हणतात, की जिकडे बाकीच्या प्लेयर्सचे मॅचेस चालतात. तर अतिशय भव्य त्याचा आवार. तर जसं तिथल्या जवळच्या ट्रेन स्टेशन मधून उतरून मी त्या स्टेडियमच्या जवळ जात राहिलो, आणि स्टेडियमची अशी मोठी ती मोठा आवार आणि ते स्टेडियम असं दिसतंय. जसजसं आम्ही जवळ 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 जात होतो, तसशी एक अक्षरशः एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात तुम्ही सोडला तर त्याची जशी अवस्था होईल, तशी माझी तिकडे जाताना अवस्था होत होती. स्टेडियमच्या जवळ गेलो. ते मोठा आर्थर ॲश स्टेडियमचा बोर्ड बघितला, त्याच्या शेजारी लुई आर्मस्ट्रॉंग स्टेडियम बघितला, आणि त्याच्या बाहेर अशा बऱ्याचशा, आपण टीव्हीवर बघतो अशा बऱ्याचशा अशा ओळखीच्या आणि पॉप्युलर अशा जागा आहेत, तिकडे जाऊन बघितला. एका ठिकाणी असे की प्रत्येक वर्षी जो जो चॅम्पियन आहे त्याची नावं अशी लिहिली असतात, त्या त्या सगळ्या जागा बघितल्या. आणि शेवटी जो मेन इव्हेंट होता की फेडररला मॅच खेळताना बघायचा आहे, त्याच्यासाठी मी स्टेडियमच्या आतमध्ये गेलो, आणि ते पण अतिशय मोठं, म्हणजे जगातलं टेनिसचं सर्वात मोठं स्टेडियम आहे आर्थर ॲश स्टेडियम. तर तिथे जाऊन अशा प्लेयरची मॅच बघणं, तो वेळ आला. फेडररची एंट्री झाली, आणि तिथे म्हणजे अतिशय तिकडे तर उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. आणि ते वातावरण पण असं होतं की ते बघतानाच असं हे खरं आहे की खोटं आहे तेच असं कळत नव्हतं. फेडरर आला, खेळला, आणि मग तिथून पुढे जे काय झालं ते तसं स्वप्नवतच वाटत होतं. प्रत्येक त्याची मुवमेंट बघणं, प्रत्येक त्याचा शॉट बघणं, हे सगळं करत करत तो मॅच जिंकला. पण कधी जिंकला ते सुद्धा कळलं नाही. एक मला वाटतं दीड दीड पावणे 2 तासामध्ये मॅच झाली, स्ट्रेट सेटमध्ये जिंकला. आणि मला खरोखर आधी ती इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटलं की ठीक आहे, असं खरोखर हे खरंच घडलंय की नाही याचा पण मला विश्वास बसत नव्हता. तर हे सगळं झालं, आणि मी म्हटलं की मी केवढा चांगला, मी केवढं केवढं नशीब आहे, मला हे सगळं बघायला मिळालं, फेडररची मॅच बघायला मिळाली. आणि आता मी पुढचा विचार करतो की अजून इथे संध्याकाळी काय अँडी मरेची मॅच होणार होती काही तासांनी. तर ती मॅच बघावी का नाही बघावी, का परत घरी जावं. आता ह्या विचार होतो. तर मी म्हटलं की आता स्टेडियम मधून थोडा बाहेर येतो, काहीतरी खातो, आणि मग पुढच्या मॅचची तिकीटं मिळतात की नाही ते बघायचं होतं. ते बघताना माझ्या लक्षात आलं की माझ्या फोनची बॅटरी जात होती, म्हणजे ऑलमोस्ट डेड झाली होती. तर मग स्टेडियमच्या आवारामधून मी फिरत फिरत, तिकडे पण बरीच गर्दी होती, फिरत फिरत बाहेर आलो, आणि एक चार्जिंग स्टेशन दिसलं. तिकडे चार्जिंग स्टेशनला फोन चार्ज करायला लावला. तिकडे काय 10 मिनिटाचं लिमिट होतं मॅक्सिमम. तर 5-6 मिनिटं चार्ज केला, आणि मी आलो, आणि असं स्टेडियमच्या एका आडोशाच्या, म्हणजे बाहेरच आहे मी स्टेडियमच्या बाहेर, अशा आडोशामध्ये उभा राहून मी बघत होतो आता पुढली मॅच कधी आहे, आणि तिकीट वगैरे कधी काढायची का नाही काढायची. तेवढ्यामध्ये अशा स्टेडियमच्याच एका भागातून, म्हणजे स्टेडियमचा तळमजला असेल तो, तळमजल्याच्या इथून एक दार उघडलं, आणि तिथून अशी 7-8 माणसं बाहेर आली. तर तरी सुद्धा माझं काय लक्ष नाही, मी आपलं फोनवर बघतोय, आणि काही बघितलं माणसं येत आहेत, मी म्हटलं की तिथले स्टाफ वगैरे असतील. तर ते आले. तिथून गेले, आणि ते जसे जवळ आले तसं मी परत एकदा चेहरा वर करून बघितला. तर त्या 7-8 माणसांच्या घोळक्याच्या मध्ये रॉजर फेडरर होता. तो कसा, तो मॅच वगैरे झाली, आणि मग ते काही त्यांच्या लॉकर रूम मध्ये जाऊन सगळं फ्रेश वगैरे होऊन पोस्ट मॅच इंटरव्ह्यू देतात त्याच्यासाठी तो चालला होता, आणि पोस्ट मॅच इंटरव्ह्यू स्टेडियमच्या बाहेरच असतो.
तर तिकडे चालला होता. आणि इथे कसं अतिशय शांत जागा आहे. इतकी म्हणजे हजारो लोक आहेत त्या स्टेडियम मध्ये. आणि मी असाच ज्या ठिकाणी उभा आहे तिथे आजूबाजूला कोणी नाहीये. तिथून पुढून सिक्युरिटी गार्डच्या मध्ये फेडरर आहे. तो येतोय. मी बघतोय की हा फेडरर आहे. तरी सुद्धा मला त्याचं ते भान असं कळत नाहीये मला, की हा खरोखरच फेडरर आहे की. बघतोय मी तसा शांत, अगदी स्तब्ध होतो. आणि खरोखर म्हणतात ना, की ते स्टार स्ट्रक किंवा ऑस्ट्रक किंवा मंत्रमुग्ध तशी ती अवस्था होती. तो जवळ येऊन गेला. जवळ-जवळ असा 5-6 फुटावरती होता. आणि तेवढ्यात मग आजूबाजूच्या लोकांना पण कळलं, की हा फेडरर आहे. आणि मग तिकडे आवाज आणि थोडी गर्दी वगैरे व्हायला लागली. आणि मग ते सिक्युरिटी गार्ड्स होते, त्यांनी त्याला फेडररला व्यवस्थित त्या ठिकाणी नेलं. पण तरी सुद्धा एवढं सगळं होईपर्यंत मी भानावर आलो नव्हतो. नंतर भानावर आलो आणि मग लगेच फोन वगैरे काढला. जे काय फोटो काढू शकत होते काढले. आणि नंतर मग मला कळलं, की कशी ती अवस्था झाली, की असा जो माणूस आहे, की ज्याची फक्त मॅच मी लांबून बघण्यासाठी इथे आलो होतो. ती तर बघितलीच. म्हणजे मला वाटलेलं, की माझी इच्छा पूर्ण झाली आणि अजून पुढे अजून काही नको. तो समोरून माझ्या जवळ-जवळ 5-6 फुटांवरती तो माणूस माझ्या समोरून गेला. आणि त्या क्षणी मी अतिशय मंत्रमुग्ध झालो. म्हणजे काही शब्द नाहीत, काही भावना नाही, नुसतं बघायचं असं होतं. तर अशी अवस्था होते बऱ्याच वेळेला माणसाची. आणि ती झाल्याशिवाय तो मंत्रमुग्ध हा जो शब्द आहे, त्याचा अर्थ कळत नाही. तर हे सगळं झालं. म्हणजे त्या त्या दिवशीचं अजूनही बरेचसे चांगले-चांगले अनुभव आले आणि तो अगदी माझ्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखा तो दिवस होता. तर तेव्हाच अशी अवस्था झाली होती, की कुठलीतरी गोष्ट आपल्या समोर येते आणि आपल्या तोंडातून शब्द पण बाहेर फुटत नाही. तशीच अवस्था माझी भक्ती योगामध्ये होते. भक्ती योगामधल्या ओव्या वाचताना, ओव्या त्या डोळ्यासमोर आल्या, की बऱ्याच वेळा असं होतं, की आता इथून पुढे बोलणार काय? ह्या ओव्यांचा काय अर्थ सांगणार किंवा काय उदाहरण देणार? कारण त्या ओव्यांमध्ये संपूर्ण अर्थ भरलेला आहे. मग त्या ओव्यांकडे बघितल्यावर असं नुसतं चिंतनच करावंसं वाटतं, मनातल्या मनामध्ये, की ह्या ओव्यांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम झाला? या ओव्यांचा आपण अजून कसा अंगीकार करू शकतो? आणि ह्या ओव्या जगलेली काही-काही माणसं आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय परिणाम झाले? हे सगळं असं डोळ्यासमोर तरळून जातं आणि मग ते शब्दच बाहेर फुटत नाही. आणि जेव्हा भानावर येतो, तेव्हा मग काय सांगू आणि काय नाही, अशी अवस्था होते. म्हणजे फेडररच्या वेळेला जशी अवस्था झालेली, तशीच अवस्था भक्ती योगाच्या बऱ्याचशा ओव्या वाचताना किंवा डोळ्यासमोर आल्या की तशी होते. तर आजही कदाचित तशी होण्याची शक्यता आहे, की त्या ओव्या वाचल्यावर भानावर आलो, की मग काय सांगू आणि काय नाही असं होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आज नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर आपण जितकं शक्य होईल तितकं तुम्ही शांत चित्ताने भक्तियोगाच्या ओव्या आणि त्याचा अर्थ त्याच्याकडे लक्ष द्या. समर्थ रामदासांनी सांगितलंय, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, 9व्या अध्यायापासून सांगतात, की पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे. हा माऊलींची ओवी आहे. तर ज्ञानेश्वरांपासून, तुकारामांपासून, एकनाथांपासून, समर्थांपर्यंत सगळे संत प्रापंचिक माणसासाठी हाच योग्य मार्ग आहे हे सांगतात. तर माऊलींनी इथे पुढे या अध्यायामध्ये पुढे त्याच्याबद्दल काय सांगितलंय भक्तियोगामध्ये, हे आपण आधी बघितलं. या अध्यायामध्ये सांगितलं, की त्यांनी योग मार्ग आणि भक्ती मार्ग यांची तुलना केली होती. आणि त्यांनी सांगितलं, की भक्ती मार्ग हा प्रापंचिक माणसासाठी अतिशय योग्य आहे. आणि इथून पुढे ते जे सांगतात ते अक्षरशः इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असं असतं, की एकदा तुला कुठली गोष्ट पटली, हा ठीक आहे, ही गोष्ट करणं माझ्यासाठी चांगली आहे. तर ही गोष्ट स्टेप बाय स्टेप कशी करावी आणि एकाच पद्धतीने नाही. तुला हे जर जमत नसेल तर असं कर. त्याच्यापेक्षा अजूनही सोपी पद्धत आहे, तशी पद्धत कर. तर तसं अक्षरशः इन्स्ट्रक्शन मॅन्युअल हे पुढच्या भक्तियोगाच्या भागामध्ये आहे. ते आपण बघणार आहोत. पहिल्यांदी माऊली सांगतात, की पहिली पद्धत काय, की तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर. ते कसं, की "अगा मानस हे एक, माझ्या स्वरूपी वृत्तिक, करून निघाले निष्ठंक, बुद्धी निश्चयेसी." ते काय म्हणतात, मानस म्हणजे मन. एक मन आणि दुसरी बुद्धी तू माझ्या स्वरूपी वतनदार करून ठेव. म्हणजे तू माझ्या स्वरूपी स्थिर करून ठेव. आणि कशी करून ठेव? तर निश्चयेसी म्हणजे अतिशय दृढ भावाने, अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपावरती लाव. आणि माझ्या स्वरूपावरती लाव म्हणजे कसं? आत्मस्वरूपावरती लाव. आणि एकदा तुला ते आत्मस्वरूपाचं महत्त्व कळलं,
की मग हळूहळू तो तुझा जो अभ्यास आहे, मन आणि बुद्धी भगवंतावर एकाग्र करणं, हा हळूहळू तुझा अभ्यास होईल. आपण आधीच्या अध्यायांमध्ये पण बघितलं होतं, की मन आणि बुद्धी यांच्यावरती जर षड्रिपूंचं नियंत्रण असेल, तर कशी माणसाची प्रपंचाकडेच ओढ लागत राहते. बुद्धीच्या योगाने माणूस किती म्हणजे सर्वात बुद्धिमान असा माणूस म्हटला जातो. अशी बुद्धी आणि मन, मन हे किती स्वभावतः चंचल असतं. म्हणजे आत्ताच आपण बघून समजा अभ्यास वर्गाकडे लक्ष असेल, पण एका क्षणामध्ये मन कुठेतरी जाऊ शकतं, की आत्ताच इंग्लंड आणि भारताची 5 मॅचची टुर्नामेंट झाली. मग त्याच्यामध्ये सॉफ्ट सिग्नल ते काहीतरी असं कंट्रोव्हर्शियल झालेलं. मग तिकडे कुठेतरी आपलं मन जाऊ शकतं आणि हे व्हायला अगदी एक क्षण पण पुरेसा पडतो. एका क्षणामध्ये माणसाचं मन कुठे-कुठे जाऊ शकतं. इतकं जे चंचल मन आहे. त्याच्यामुळे मन आणि बुद्धी यांचं खूप महत्त्व आहे. त्याचा प्रपंचाशी जो संबंध आहे आणि परमार्थाशी संबंध आहे. याच्यावरती गोंदवलेकर महाराजांनी अतिशय एक सुंदर उदाहरण दिलं. तर गोंदवलेकर महाराज म्हणतात त्यांनी एक जात्याचं उदाहरण दिलं. आता जातं कदाचित म्हणजे माझ्या पिढीतल्या लोकांना माहिती असेल जातं कसं असतं आणि त्याचा उपयोग काय होतो, पण कदाचित पुढल्या पिढीला माहीत नसेल. तर जातं म्हणजे काय दगडाचं यंत्रच समजा, की जो जात्याचा जो खालचा गोलाकार भाग असतो, तो भाग जमिनीवरती घट्ट करून ठेवलेला असतो. म्हणजे एक आरी म्हणून असा लोखंडाचा खिळाच म्हणून समजा. तर त्या गोलाकार भागेमध्ये मध्ये असा जो खिळा ठोकून जमिनीवरती त्याला स्थिर करून ठेवतात. म्हणजे ते हलू शकत नाही. जात्याचा वरचा भाग असतो. वरचा भाग कसा असा तो पण गोलाकार असतो. पण त्याला एक असा दांडा असतो. तो दांडा धरून मग तो फिरवू शकतो आणि त्याच्यावरती असं अशी एक जागा असते जिथून धान्य टाकू शकतो. आणि त्या आरीमध्ये तो वरचा भाग असा फिट करतो. फिट केला कसा तो दांड्याने गोलाकार फिरवल्यावर ते जातं त्याच्यावरती फिरतं. आणि मग ते धान्य त्या होलमधून टाकलं, की त्या 2 दगडांच्या मध्ये धान्य भरडून जाऊन त्याचं पीठ निघतं. म्हणजे हे एक साधं असं यंत्र आहे. म्हणजे होममेड आटा चक्की असं आपण म्हणू शकतो. गावी गेल्यावरती आई किंवा असे घरातले सगळेजण जात्यावर बसलेले असतात. जात्यावरती गाणी व्हायची किंवा जात्याची जी साफसफाई व्हायची, जात्याच्या ज्या 2 भागांच्या मध्ये जो सरफेस असतो त्याला टाकी मारायची, हे सगळं बघण्यामध्ये खूप मजा यायची. तर गोंदवलेकर महाराज म्हणतात, की जात्याचा जो खालचा भाग आहे, तो मन आणि बुद्धीसारखा. तो मन आणि बुद्धी सारखा भाग जो आहे, तो कसा करायचा? तो स्थिर ठेवायचा. कुठे स्थिर ठेवायचा? तर भगवंताकडे. भगवंताच्या स्मरणामध्ये आणि मग ते नामस्मरणाचं महत्त्व सांगतात आणि नामस्मरणाचा उद्देश काय, की अनुसंधान. म्हणजे सतत भगवंताचं स्मरण राहावं, याच्यासाठी नामस्मरण करावं आणि नामस्मरण केल्याने काय होतं, की हळू मन आणि बुद्धी भगवंताच्या स्वरूपावरती स्थिर राहते. जात्याचा जो वरचा भाग आहे, तो कसा आहे? तो देह आहे. देह कशावरती सोडा? देह प्रारब्धावरती सोडा. तर प्रारब्ध म्हणजे काय? की आपण आयुष्यात आतापर्यंत जी केलेली कर्म आहेत, त्यांची जी फळं भोगायची आहेत, ते म्हणजे प्रारब्ध. आत्ताचं आयुष्य किंवा याच्या पूर्वीच्या जन्मांमध्ये जी जी काही कर्म केली आहेत, चांगली वाईट कर्म केली आहेत, ती भोगणं, याचंच नाव प्रारब्ध. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं, की प्रारब्ध जे काही आपल्या आयुष्यात आहे, त्याचा सर्वस्वी जे कारण आहे ते आपणच आहोत. आपण ज्या गोष्टी केल्या आहेत, त्याच आता ह्या आयुष्यात, या जन्मामध्ये भोगायच्या आहेत. त्याच्यामुळे अजून कोणाला दोष देण्यामध्ये काहीच कारण नाही. आणि प्रापंचिक माणसाला काय करायला लागतं? आपण काय अ, अ, रानावनात जाऊन नुसतं जप करणार नाही किंवा संसार सोडून देणार नाही. आपण गृहस्थ आश्रमी आहोत, तर प्रपंच करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्या खुंट्यासारखं जात्याच्या वरच्या भागाला जो खुंटा आहे, त्या खुंट्यासारखे आपण प्रयत्न सतत चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे ते जातं गोल-गोल फिरवायचं आहे. ते माणसानी देहाच्या योगाने प्रयत्न सतत चालू ठेवायला पाहिजे. तो प्रपंच आणि त्या प्रपंचाने जे आघात होतील, जे काही अनुभव येतील, ते अनुभव फक्त देहापुरतीच मर्यादित ठेवायचा. हा अभ्यास जो आहे. देह फक्त प्रारब्धावरती सोडून द्यायचा आणि निवांतपणे प्रपंच करत राहायचा. जर आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल, तर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काय? की जात्यामध्ये जर पीठ निघायचं असेल, तर वरतून धान्य टाकावं लागतं. तर धान्य कसं टाकावं? तर अनुसंधान ठेवावं, श्रद्धायुक्त नामस्मरण करावं आणि सतत भगवंताचं स्मरण ठेवावं. आणि असं भगवंताचं स्मरण ठेवून, भगवंतावरती मन आणि बुद्धी स्थिर ठेवून, देह प्रारब्धावरती सोडून सतत प्रयत्न केले,
की मग मात्र आपला परमार्थ अतिशय उत्तम होतो. तर हे जे उदाहरण गोंदवलेकर महाराजांनी दिलंय, ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट त्यांनी हीच सांगितली की मन आणि बुद्धी एका ठिकाणी स्थिर करणं किती महत्वाचं आहे. आता ह्या उदाहरणामध्येच आपण बघू शकतो, की समजा जात्याचा वरचा भाग फिरतोय, माणूस प्रपंच करतोय, प्रयत्न करतोय आणि खालचा पण भाग फिरतोय. तर तर ते धान्य भरडलं जाणार नाही आणि ते पीठ निघणार नाही. म्हणजे त्याचा जो परमार्थाचा जो आपल्याला आनंद व्हायचा आहे, तो होणार नाही. त्याच्यामुळे त्यातला खालचं जे जात्याचा भाग आहे, ते स्थिर राहणं अतिशय आवश्यक आहे आणि वरचा जो भाग आहे, तो फिरणं अतिशय आवश्यक आहे. इथे माऊली सुद्धा तसंच उदाहरण देतात आणि ते म्हणतात, "ये दोन्ही सरीसी, मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी, माते तुगा." मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपावर ठेवणं महत्वाचं आहे. पण ते कसं? ते प्रेमाने ठेव. म्हणजे श्रद्धा पाहिजे. श्रद्धा कशी? की भगवंत आपली काळजी नेहमी घेतो. ही दृढ श्रद्धा पाहिजे. त्या श्रद्धेशिवाय अ, नुसतं वर-वर मन आणि बुद्धी एका ठिकाणी एकाग्र करून त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. तर अशा श्रद्धायुक्त अंतःकरणाने तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर. मग काय होईल? जे मनबुद्धी येई, घर केले माझ्या ठाई. मन आणि बुद्धी जर माझ्या ठिकाणी एकत्र झाली, माझ्या ठिकाणी एकाग्र झाली, तरी सांगे मग काही, मी तू ऐसे उरे. अशी एकदा अवस्था झाली, की मग काय? मी आणि तू याच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. इथे माऊली ते सांगतात, एकदा तू आत्मस्वरूपाकडे वळलास आणि बघितलास आणि खरोखर तुला आत्मस्वरूपाचा आनंद कळला, मग तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाहीये. आणि ही जाणून घेण्यासारखी ओवी आहे. याच्यावरती बरंचसं चिंतन करू शकतो. हे साधे शब्द नाहीयेत. मन जे तुझं चंचल मन आहे, ते त्या मनावरती आपले किती असे आघात होतात. मन किती छोट्या-छोट्या गोष्टींनी अतिशय विचलित होतं. बुद्धीच्या योगाने आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. तर ह्या ज्या 2 महत्त्वाच्या अतिशय माणसाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी, त्या फक्त तू माझ्या स्वरूपी अ, अर्पण केल्यास, मग तू आणि मी याच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. पुढे ते म्हणतात, "उचलले या प्राणासरीसी, इंद्रियेही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार उगे." एकदा मी माणसाच्या शरीराचं उदाहरण देतात ते. माणसाच्या शरीरामध्ये बरीचशी इंद्रिय आहेत. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. ह्या योगाने आपण ह्या सृष्टीचा अनुभव घेतो किंवा प्रपंच करतो. एकदा माणसाच्या देहातून प्राण गेला, मग या इंद्रियांचं काय होतं? ह्या इंद्रियांमध्ये कुठलीच शक्ती नाहीये. कर्मेंद्रियांमध्ये कुठली शक्ती नाही, कुठलीच कर्म करू शकत नाही. ज्ञानेंद्रियामध्ये सुद्धा ती जी चेतना असते ती नाहीशी होते. त्याच्यामुळे एकदा शरीरातून प्राण गेला, की मग ही इंद्रियही आपोआप नष्ट होतात. नष्ट होतात म्हणजे ती काहीच करू शकत नाही. त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी जिथे साहजिकपणे अहंकार चिकटलेला असतो. एकदा तू मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपावर अर्पण केलीस, की तो अहंकार सुद्धा हळू नाहीसा होईल. आणि हा अहंकार कसला? हा अहंकार आहे, की हा देह म्हणजेच मी. हा जो अहंकार आहे किंवा मी बऱ्याचशा गोष्टी करतो, मी सगळ्या गोष्टी करतो. हा जो अहंकार आहे, तो अहंकार आपोआप नाहीसा होईल. म्हणून माझी अस्वरूपी मनोबुद्धी ये निक्षेपी, येतुलेनी सर्वव्यापी मीची होसी. आणि अशा पद्धतीने तू सर्वव्यापी जो मी आहे, तोच होशील. म्हणजे आपण भगवंताकडे जाण्याचे बरेचसे मार्ग, त्यातला हा एक महत्वाचा मार्ग भक्तियोग. आणि भक्तियोगामध्ये करण्याचा हा एक उपाय. पहिला उपाय त्यांनी सांगितला, तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर. तर समजा काही लोकांना ते जमलं नाही किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या. तर ते पुढला पर्याय देतात. ते म्हणतात, की ठीक आहे, ते जर जमलं नाही तर तू काय कर, थोडा वेळ तरी दिवसातून माझ्या स्मरणाचा अभ्यास कर. आता इथे कसं सांगतात माऊली, की समजा कोणीतरी असं एका कड्यावर आहे आणि दुसरा माणूस कड्याच्या खालती आहे. तर खालती जो माणूस आहे त्याला वर यायचं आहे. आता खालती जो माणूस आहे तो समजा आपण, आपल्यासारखे साधक आहे आणि वरती जो आहे तो भगवंत. भगवंत म्हणतो, की "ठीक आहे, मी कड्यावरून दोरी सोडतो. ती दोरी घेऊन हळू वर ये." आणि काही-काही लोकांना ते वर चढणं खूप कठीण जातं किंवा ते त्यांना जमणार नाही. तर ते म्हणतात, "ठीक आहे, मी थोडासा दुसऱ्या बाजूला येतो. तिथून कड्याची उंची जरा कमी आहे. तर तिथून मग अजून छोटीशी दोरी टाकतो, ती घेऊन ये." ती पण जमत नाही, तर अजून थोडं खालच्या भागाला येतो. तिथून तरी वर ये. तिथून नाही तर मग अजून पुढे येतो. मग मी तुला हात देतो आणि हाताने वर घेतो. तर अशा त्यांनी बरेचसे पर्याय दिले तिथे, की मन आणि बुद्धी तुला जर अर्पण करता आली नाही, तर मग पुढे काय कर,
की थोडा वेळ तरी माझ्या स्मरणाचा अभ्यास कर. तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतू जाय. हे आपण संपूर्ण एका दिवसामध्ये 24 तासामध्ये ते म्हणतात मोटके निमिष भरी म्हणजे एक क्षणभर तरी इतका तुला वेळ मिळेल तुझ्या दिवसातला जी काही तुझी कर्तव्य आहे ती सगळी कर, पण दिवसात कुठून तरी क्षणभर तरी माझं स्मरण कर. आता कितीही सहज गोष्ट आहे असं वाटतं आपल्याला की 24 तासामध्ये फक्त समजा 1 सेकंद किंवा 10 सेकंद 1 मिनिट जेवढं जमेल तेवढं भगवंताचं स्मरण करायचं. पण हे स्मरण कसं करायचंय? हे श्रद्धायुक्त करायचं. जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा फक्त मी आहे, फक्त भगवंत आहे, त्याच्याशिवाय काही नाही. तुझ्या मनामध्ये कुठलेही बाकीचे विचार नसू देत. त्या स्मरणाचा हळूहळू तू अभ्यास कर. दिवसभरामध्ये आपले किती व्याप असतात. अतिशय मूलभूत गोष्टींपासून अन्न, वस्त्र, निवारा ह्यांच्या मागे लागतं. त्यांच्यानंतर मग अजूनही काही आपल्या महत्वाकांक्षा असतात. आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. जगामध्ये वेगवेगळे अनुभव घ्यायचे असतात. त्यांच्या मागे आपला बराच वेळ जातो. नाही, अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजा म्हटलं जायचं. आता कदाचित वायफाय किंवा फोन किंवा लॅपटॉप ह्या पण मूलभूत गरजांमध्येच येईल. पण ते म्हणतात की कुठल्याही तुझ्या अशा मूलभूत गरजा असतील आणि बाकीच्या काही महत्वाकांक्षा असतील, तुला प्रपंचामध्ये जे काही करायचं असेल ते सगळं कर आणि नंतर मग मला एक निमिषभर तरी एक क्षणभर तरी माझं स्मरण कर, पण ते अतिशय श्रद्धायुक्त असं स्मरण कर. तर याच्यावरती एक गोष्ट आठवते मला. इथेच अमेरिकेमध्ये आम्ही जिकडे राहतो तिथून जवळच एक कॅम्डन नावाचं शहर आहे. तर त्या शहरामध्ये काही वर्षापूर्वी गुन्हेगारी अतिशय खूप वाढली होती. की अशी अवस्था झाली होती की तिकडे संध्याकाळचा तर सोडा पण दिवसाढवळ्या पण कोणी माणसं फिरायची नाही किंवा फिरायला गेले की मग चोऱ्या माऱ्या, बऱ्याच वेळेला खून वगैरे पण व्हायचे आणि तो भाग आहे अतिशय म्हणजे त्याची दुरावस्था झाली होती. तिथल्या लोकल गव्हर्नमेंटनी एक पोलीस कमिशनर, एक नवीन पोलीस कमिशनर आणल्यानंतर त्यांनी त्या भागाचा अभ्यास करायला चालू केला. महिनाभर त्यांनी बराच अभ्यास केला. त्यांनी बघितलं की इथे बरीचशी अशी पडझडीला आलेली घरं आहेत. कुठल्याच नागरी सुविधा नाही आहेत, शाळा नाही आहेत, कुठले असे उद्योगधंदे नाही आहेत, घरांची अशी अवस्था आहे, माणसांना शिक्षण नाही आहे. म्हणजे गुन्हेगारी का आहे हे शोधण्यासाठी त्यांनी बराच अभ्यास केला. गुन्हेगारी काय आहे तर इथे गरिबी खूप, गरिबी काय आहे तर इथे उद्योगधंदे नाही आहेत, उद्योगधंदे का नाही आहेत तर इथे लोकांकडे कुठले असे स्किल्स नाही आहेत, स्किल्स का नाही आहेत तर शाळा नाही आहेत, शाळा का नाही आहेत कारण घरं चांगली नाहीत. म्हणजे जिकडे घरांच्या टॅक्स पासून म्हणजे लोकल अशा पब्लिक स्कूल्स असतात, घरच चांगली नाही आहेत, घरांच्या किमती नाही आहेत, त्याच्यामुळे टॅक्स रेव्हेन्यू नाही आहे, त्याच्यामुळे शाळा पण चांगल्या नाहीत. शाळा चांगल्या नाहीत त्याच्यामुळे चांगले शिक्षक येत नाहीये, शिक्षक येत नाहीत त्याच्यामुळे मुलं काय करतात, मुलं रस्त्यावरती फिरतात आणि मग अशा मुलांना काहीच नाहीये, घरामध्ये संस्कार देणारे कोण नाही आहेत. मग अशी मुलं रस्त्यावर येऊन जी काही कामं मिळतात ते करतात, मग व्यसनाधीन होतात, मग ड्रग्स विकायला लागतात आणि तिथून पुढे मग सगळं हे असं दुष्टचक्र चालूच राहील. तर त्यांनी हा महिनाभर अभ्यास केला आणि त्यांनी म्हटलं की हा काय साधी समस्या नाहीये, तर याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी एकत्रितपणे करणं गरजेचं आहे. तर त्यांनी काय केलं की सर्वात पहिली गोष्ट, बऱ्याचशा जागांमध्ये बरेचसे रस्ते आहेत, बऱ्याचशा अशा पब्लिक प्लेसेस आहेत, तिकडे लाईट्स आणि कॅमेरे लावले. लाईट्स आणि कॅमेरे लावले म्हणून काय झालं की आता अंधारातल्या गोष्टी पचणार नाहीत, म्हणजे खपणार नाहीत. म्हणजे बरेचसे भाग आता दृष्टिक्षेपात आलेत आणि कोणतरी सतत बघतंय किंवा बघण्याची ती सोय आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी काय केलं की बऱ्याचशा ठिकाणी अशी त्यांनी बास्केटबॉल कोर्ट्स वगैरे ओपन केले, तिकडे लाईट्स लावल्या आणि तिकडे जी मुलं रस्त्यावरती अशीच चोऱ्या माऱ्या करत होते तिकडे त्यांनी टुर्नामेंट चालू केल्या बास्केटबॉलच्या आणि अजूनही बऱ्याचशा गेमच्या आणि त्याच्यामध्ये बक्षिसं दिली. मग मुलं चोऱ्या माऱ्या करण्याच्या ऐवजी तिकडे खेळायला लागले, तिकडे प्रॅक्टिस करायला लागले. प्रॅक्टिस करता करता त्याच समाजातून काही लोक होते जे मध्यम वयीन होते, त्यांनी चालू केले की आम्ही यांना मुलांना शिकवू शकतो, बास्केटबॉल शिकवू शकतो, दुसरी खेळ शिकवू शकतो. मग लोकल गव्हर्नमेंटनी त्यांना त्यांचा पगार द्यायला चालू केला. मग त्यातलेच काही लोक म्हणाले की आम्ही अजूनही गोष्टी शिकवू शकतो. मग हळूहळू अशा वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग चालू झाले, शाळा चालू झाल्या आणि हळूहळू करत बऱ्याच वर्षांनी त्या
भागाचा अक्षरशः कायापालट झाला. गुन्हेगारी तर कमी झालीच झाली, पण तिथे चांगल्या शाळा निर्माण झाल्या. तिथे हळूहळू उद्योगधंदे यायला लागले. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने बाहेरचे लोक यायला लागले. लोक येऊन त्यांनी घरं घ्यायला लागली आणि हळूहळू त्या संपूर्ण भागाची सुधारणा झाली. तर ह्या सुधारणांची सुरुवात कुठून झाली? त्या फक्त बऱ्याचशा भागांमध्ये लाईट्स आणि कॅमेरे लावले त्याच्यापासून. तर लाईट्स आणि कॅमेरे आणि ह्याचा थोडा वेळ तरी माझं स्मरण कर, याचा काय संबंध? जेव्हा आपण भगवंताचं स्मरण करतो, त्याचा अर्थ कसा होतो की आपल्या मनामध्ये कितीतरी जागा असतात, त्या मनामध्ये लाईट लागते, म्हणजे तिकडे प्रकाश पडतो. आपल्याच अंतःकरणामध्ये काय चाललंय, चांगले विचार चाललेत, वाईट विचार चाललेत, हे तिथे लाईट पडते आणि हे कोणतरी बघताय. भगवंत हे सतत बघत बसतो आणि याला आपण आपली सतसत विवेक बुद्धी म्हणू शकतो किंवा कॉन्शियन्स म्हणू शकतो. तर तो कॉन्शियन्स जागा होतो की हे लाईट आणि कॅमेरे लावले त्याचप्रमाणे तो कॉन्शियन्स जागा होतो. कॉन्शियन्स जागा झाला की मग काय होतं की आपल्यालाच कळतं की नाही, माझ्या मनामध्ये हा वाईट विचार आला, द्वेष भावना आली, मी कोणाची निंदा केली, हे दिसतं, किंवा काही कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या ते सुद्धा आपल्याला कळतं. त्याच्यामुळे हळूहळू आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी कुठल्या आपल्याच अंतःकरणातल्या, आपल्याच मनामध्ये जे विचार चालू आहे, डोक्यामध्ये विचार चालू आहे, ते हळूहळू आपल्याला कळायला लागतं. आणि ह्याची सुरुवात म्हणून माऊली इथे सांगतात की फक्त निमिषभर माझं स्मरण कर, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. मनामध्ये एकदा प्रकाश पडला मग काय होतं की तुझ्या अंतःकरणातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तुझं जे आत्मसुख आहे तिकडे तुझं लक्ष जाईल, एक क्षणभर का होईना. आणि एकदा ते तिकडे तुझं लक्ष गेलं, त्या आत्मसुखाची तुला रुची लागली, ओढ लागली, मग काय होईल, तुझी विषयांकडून तुझी जी ओढ आहे ती कमी कमी होईल. ते तुले रोचक विषयी घेईल, म्हणजे तुला विषय आवडेनासे होतील. आवडेनासे कसे? की ह्या विषयांमधून शाश्वत आनंद मिळतो ही जी भावना आहे ती हळूहळू कमी होईल. जैसा शरद कालो रेगे आणि सरिता वहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंच होणे. इथे आता ते एक दृष्टांत देतात की शरद ऋतूमध्ये नदीचं पाणी कसं हळूहळू कमी होतं. म्हणजे पावसामध्ये जी अशी नदी भरपूर वाहिलेली असते, ते पाणी शरद ऋतूमध्ये हळूहळू कमी कमी होत त्याला ओहटू लागे, त्याची नदी कमी झाल्यासारखी वाटते. त्याच पद्धतीने एकदा तुझं प्रपंचातून विषयांमधून तुझं चित्त निघालं की मग ते चित्त कुठे लागणार? ते आत्मस्वरूपाकडे लागणार. एकदा आपल्याला कळलं की कुठली चांगली गोष्ट आहे, कुठली वाईट गोष्ट आहे, तर मग वाईट गोष्टीच्या मागे आपण लागणारच नाही. त्याच्यामुळे ते सांगतात की इथे कुठेतरी तू सुरुवात कर. तैसे भोगा आतुनी निघता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. आणि असा तू भोगांपासून जशी तुझी निवृत्ती होईल, प्रपंचातून तुझं जसं मन निघेल, तसं हळूहळू तुझं चित्त माझ्या ठिकाणी लागेल आणि ज्या स्वरूपाशी येऊन मिळशील. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. म्हणून ते म्हणतात असा जर अभ्यास तू केलास, आणि कसा तू श्रद्धापूर्वक अभ्यास कर, प्रामाणिकपणे अभ्यास कर, अशा अभ्यासाने काहीच अशक्य अशी गोष्ट नाहीये. आणि हा अभ्यास करत करत तू माझ्या ठिकाणी नक्की येशील, ही मी तुला खात्रीपूर्वक सांगतो. तर हा झाला दुसरा पर्याय की माझी भक्ती कशी कर. ते पुढे म्हणतात की हे जर समज तुला जमलं नाही, की दिवसातून एक क्षण सुद्धा जर माझं स्मरण झालं नाही, तर काय कर? तर माझ्या उद्देशाने कर्म कर. आहे तसाच राहा, पण इंद्रिय न कोंडी, भोगाते न तोडी, अभिमानू न संडी स्वजातीचा. जी इंद्रिय आहेत त्यांना एकदम असा कोंडू नकोस. तुझे जे भोग आहेत, तुझं प्रपंचामध्ये जे जे काही अनुभव घेतोयस, ते एकदम तोडू नकोस. आता हे का सांगतायत? आपण गेल्या अभ्यास वर्गामध्ये बघितलं होतं की योग मार्ग आणि भक्ती मार्ग ह्याच्यातला जो फरक आहे, की योग साधना करताना हे शरीर धर्म आहेत, तहान, भूक, झोप, हे समूळ नष्ट झाल्याशिवाय योग साधनेमध्ये प्रगती होत नाही. किंवा इंद्रियांवरती, षड्रिपूंवरती संपूर्ण नियंत्रण आल्याशिवाय योग मार्गामध्ये प्रगती होत नाही. आणि जर प्रापंचिकाने ते करायचा प्रयत्न केला तर भरपूर त्रास होतो. त्रास तर होतोच, पण काय होतं की ज्या प्रवृत्ती अशा ज्या आहेत, भोग किंवा इंद्रिय, ते उफाळून बाहेर येतात. जे षड्रिपू आहे ते उफाळून बाहेर येतात. गेल्या वेळेला एक प्रयोगाबद्दल सांगितलं होतं की समजा तुम्ही ग्लास किंवा तांब्या
असा पाण्यामध्ये उपडा करून दाबायचा प्रयत्न केला. म्हणजे त्याच्यातली जी हवेची पोकळी आहे ती तशीच्या तशी ठेवून दाबायचा प्रयत्न केला. तर ते खूप कठीण जातं आणि थोडासा जरी हात तिरका झाला की तो असा उफाळून बाहेर येतं. तर इथे त्याच पद्धतीने ते सांगतात की इंद्रिय न कोंडी भोगाते न तोडी. म्हणजे हे अतिशय म्हणजे लगेच असं तोडायचा तू प्रयत्न करू नकोस. पण एकच गोष्ट महत्वाची आहे, ती कर की हा सगळा तुझा प्रपंच करताना अभिमानू न संडी स्वजातीचा. माऊलीने ते अभिमान हा शब्द का वापरलाय? आपण बऱ्याच वेळेला बघतो की अभिमान आणि अहंकार यांच्यामध्ये अतिशय पुसटशी रेषा असते. मी जेव्हा अभिमान आणि अहंकार यांच्याबद्दल विचार करतो, तर अभिमान कसा वाटतो? असा अभिमान व्यापक वाटतो आणि अभिमानातून विधायक कर्म घडू शकतात. तर उदाहरण द्यायचं झालं समजा अ, आपल्याच घरातल्या कोणी मुलांनी भरपूर असा अभ्यास केला अ, आणि काही परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले किंवा कुठल्या खेळांमध्ये खूप मेहनत घेऊन अतिशय पहिलं बक्षीस मिळालं. तर त्या गोष्टीचा आपल्याला साहजिकच अभिमान वाटतो, नाही का? आणि हा खरोखर जर अभिमान असेल, आपल्याला अभिमान कसला त्या कृत्याचा वाटतो आणि त्या व्यक्तीने जी मेहनत केली आहे त्याचा अभिमान वाटतो. हा खरोखर जर अभिमान असेल, तर कोणीही आपले आपल्या आजूबाजूचे लोकं जे आहेत किंवा आपल्या समाजामध्ये आपल्याला जे अनोळखी लोक आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा जर कुठल्या मुलानी अ, असं केलं असेल किंवा अशी त्याची प्रगती झाली असेल, आपल्याला त्याचा सुद्धा अभिमान वाटायला पाहिजे. आणि मग त्याची स्तुती करताना किंवा त्याला त्याला चांगल्या गोष्टी सांगताना आपल्याला काहीच वाटणार नाही. ते सहजपणे आपल्याकडून होऊन जाईल. हा जर अहंकार असेल तर काय होईल, की माझ्या घरातल्या व्यक्तीने हे सगळं केलं, ती चांगली गोष्ट आहे. पण जर समजा दुसऱ्यांनी कोणी केलं, तर मग आपण त्याच्याबद्दल जर आपल्याला तीच भावना आली नाही, तीच चांगली भावना आली नाही, तर तो अहंकार समजा, की नाही, नाही त्यांनी काहीतरी क्लासेस लावले असतील किंवा काहीतरी कॉपी केली असेल किंवा खेळामध्ये कुठे वशिला लावला असेल म्हणून हे झालं असेल. म्हणजे अशा सबबी शोधतो. अहंकारामध्ये कशी मनोवृत्ती अशी संकुचित असते, की माझं तेवढंच चांगलं आणि मग बाकीचं माझ्याशिवाय जे काही असेल ते त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी खोट असतं. संकुचित असते आणि त्याच्यामध्ये द्वेष भावना निर्माण होते. अभिमान हा व्यापक आणि विधायक आहे आणि अहंकार आणि किंवा गर्व हा जो आहे तो संकुचित आणि विनाशक आहे. अभिमानू न संडी स्वजातीचा. ह्याच्या आधी बऱ्याच ओव्यांमध्ये माऊलीने सांगितलं की जात, धर्म ह्याला काहीच अर्थ नाहीये. हे सगळे अकारण आहे. मग इथे स्वजातीचा हा शब्द का वापरतात? मी आता जेव्हा लहान होतो, तेव्हा जेव्हा मुंबईत असा नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे फिरायचो, तेव्हा कोणी विचारलं, "बाबा तू कुठे कुठे राहतो?" तर मी सांगायचो की मी मालाडला राहतो. नंतर कधी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुंबईच्या बाहेर पुण्याला किंवा अजून कुठे महाराष्ट्रात नातेवाईक आहेत त्यांच्याकडे गेलो. आणि कोणी अनोळखी माणसाने विचारलं, "बाबा कुठे राहतोस तू?" तर मी म्हणायचो, "मी मुंबईत राहतो." नंतर मग कुठे भारत दर्शनासाठी गेलो. दिल्लीमध्ये गेलो, साऊथमध्ये गेलो. तर दिल्लीच्या कुठल्या माणसांनी विचारलं, "बाबा कहाँ से आए आप?" तर मी म्हणायचो, "महाराष्ट्रातून आलो." नंतर काल परत आहे मी अमेरिकेत आलो. आता अमेरिकेत असं कोणी विचारलं तर कुठून बाबा तुम्ही? तर इंडियातून आहे. भारतातून आलो. आता समजा इथून पुढे स्पेस ट्रॅव्हल चालू झालं आणि आपण कुठे दुसऱ्या ग्रहांवरती गेलो. तिकडे गेलो तर आपण काय सांगू? कुठून आला तुम्ही? आपण सांगू पृथ्वीवरून आलो. ह्याच्यावरून कळतं की जसजशी माणसाची दृष्टी व्यापक होते, तशी त्याची ओळख स्वतःबद्दलची ओळख सुद्धा व्यापक होते. म्हणजे जो लहानपणी असताना मी मालाडचा आहे असं म्हणायचो, तो स्पेस ट्रॅव्हल झाल्यानंतर मी त्यांना सांगणार नाही की मी मालाडचा आहे. त्यांना सांगणार आहे मी पृथ्वीचा. म्हणजे माझी जी स्वतःबद्दलची ओळख आहे ती व्यापक झाली. तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या कोणीही साधकाने किंवा परमार्थ मार्गामधल्या कोणीही साधकाने त्याला हा प्रश्न विचारला की तुझी जात काय? याचं एकच उत्तर आहे आणि एकच बरोबर उत्तर आहे की मी मनुष्य आहे. दुसऱ्या ग्रहांवरती जर मी गेलो तर मी सांगेन मी पृथ्वीवरचा मनुष्य आहे. तर हीच आपली ओळख आहे. आणि मनुष्य म्हणून जी जी काही तुझी कर्तव्य असतील ती सगळी कर्तव्य कर. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय, तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे. काया वाचा मनानी जो तुझा व्यापार होईल, जे व्यवहार होतील तुझ्या आयुष्यामध्ये, ते कसे कर? त्याच्यातून कर्तृत्वाभिमान काढून टाक. मीपणाची जी भावना आहे ती सगळी काढून टाक. त्या मीपणाच्या भावनेला काय चिकटलेलं असतं? तर अहंकार चिकटलेला असतो. म्हणून तो अभिमान आणि अहंकार किंवा गर्व हा जो शब्दाबद्दल मी सांगितलं तो इथे खूप महत्वाचा आहे. करणे का न करणे हे आघावे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेनी.
अरे मी हे केलं, मी ते केलं या गोष्टी सांगण्यापेक्षा तू एवढं लक्षात ठेव, हे विश्व ज्याने निर्माण केलंय, या विश्वाचा जो नियंता आहे, हे त्याला सगळं माहिती आहे, की कोण कर्म करतोय, कोणाची काय कर्म आहेत, कोण ती कर्म करत नाहीये, कोण कशी कर्म करतोय, हे सगळं त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे ही जी कर्म आहे, ती मी करतो आहे, हा जो तुझा अहंकार आहे, तो काढून टाक. म्हणजे किती सोप्या गोष्टी सांगितल्या, की तुला पहिले 2 उपाय जर जमत नसतील, तरी सुद्धा तू जे आहेस ना, तसाच राहा, तशीच कर्म कर. फक्त त्याच्यातून मीपणा काढून टाक. आधी जे सांगितलं, की आर्थर ॲश स्टेडियम न्यूयॉर्कमध्ये होतं. हा जो आर्थर ॲश जो प्लेयर होता, टेनिसमधला एक खूप महान प्लेयर होता. कठीण परिस्थितीमधून तो टेनिस खेळायला लागला आणि उच्च पदावर तो पोहोचला. म्हणजे बरीच त्यांनी प्रगती केली. तो काय सांगायचा, की स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर. यूज व्हॉट यू हॅव अँड डू व्हॉट यू कॅन डू. कुठल्याही कधीही माणसाची कुठलीही परिस्थिती असेल, तर जसं आहे त्या ठिकाणापासून सुरुवात करा. म्हणजे उगाच आपल्या परिस्थितीबद्दल, आपल्या नशिबाबद्दल तक्रारी करण्यापेक्षा जी आहे तिथून सुरुवात करा. आणि जी काही गोष्टी आहेत तुमच्याकडे, त्या गोष्टी वापरा. ते स्किल्स वापरा. यूज व्हॉट यू हॅव अँड डू व्हॉट यू कॅन. आणि उगाच तक्रारी करण्यापेक्षा काहीतरी करायला चालू करा. काहीतरी विधायक कार्य करायला चालू करा. उगाच निष्क्रिय बसू नका. तो जो प्रकार आहे तोच इथे माऊली या वेगवेगळ्या उपायांमधून सांगतात. की याच्यामध्ये सांगतात की ठीक आहे, तुला स्मरणही करता येत नाही, तर तुझे सगळे व्यवहार कर, फक्त त्याच्यातून मीपणा काढून टाक. आधी म्हटलेलं की सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारख्या काही काही ओवी आहेत. तशी ही ओवी आहे. माळीये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले. तया पाणिया ऐसे केले, होवा वेगा. तू प्रपंच कसा कर, की अ, एखादी बाग आहे. बागेमध्ये बऱ्याचशा प्रकारची झाडं आहेत आणि त्या झाडांना पाणी देण्यासाठी जो माळी आहे, त्यांनी असे बरेचसे वाफे तयार केले. काही-काही ठिकाणी मिरचीची झाडं आहेत, काही गुलाबाची झाडं आहेत, काही अजूनही बरीचशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर तिकडे जेव्हा पाणी सोडतो तो माळी, तर ते पाणी काय करतं? ज्या पद्धतीने मा माळ्यांनी वाफे निर्माण केले आहेत, तयार केले आहेत, त्या ठिकाणी ते पाणी कसं जातं? निवांत जातं. माळीये जेऊ ते नेले. माळ्यांनी जसं नेलं, त्या पद्धतीने पाणी निवांत जातं. त्याच पद्धतीने आपण आयुष्य जगावं. आता ह्या ओवीवरती सुद्धा तासोनतास असं चिंतन करू शकतो. नुसती समजा ही ओवी वाचली, तर कदाचित असं होईल की इथे काय सांगतात, की असं जे काही होईल ते बघत राहा, असं थोडासा निष्क्रियपणा वाटतो. किंवा तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तो पण असा नुसताच तो अभंग वाचला तर कधी असा गैरसमज होऊ शकतो, की हे काय सांगतात, की आहे तसाच राहा म्हणजे काय, माणसाने काहीच प्रयत्न करू नये, की एक उदाहरण आपण घेतलं, की कुठला तरी एक मोठा समारंभ आहे आणि तो समारंभ ऑर्गनाइज करायचं जे काम आहे ते एका माणसाकडे आहे. जागा बुक करायची आहे, त्या समारंभासाठी लागणारी ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या बुक करायच्या आहेत. केटरर्स असतील समजा किंवा फर्निचर असेल, खुर्च्या असतील, डेकोरेशन असेल, सगळं करायचं त्याला. हे तो अतिशय यथासांग, यथाशक्ती सगळे प्रयत्न करून तो करतो. आणि हे याच्यामध्ये दिवस-रात्र त्यांनी एकत्र केले. दिवस-रात्र एकत्र करून आता त्याचं काम झालंय सगळं आणि आता तो समारंभ चालू होणार आहे. आणि तो समारंभ कोणाचा दुसऱ्याचा आहे. समजा लग्न आहे किंवा अजून कुठलं काही ओकेजन आहे, की बरेच लोकं येणार आहेत आणि ह्याला जे सगळं करायचं त्यांनी सगळे प्रयत्न करून झालेत. आणि तो येऊन असा एका खोलीमध्ये येऊन दुसऱ्याला बोलतो, की "सगळं काम झालंय आणि आता मी जरा निवांत बसतोय." हा जो दुसरा जो भाग आहे, की आता मी निवांत बसतोय, हेच जर कोणी ऐकलं आणि आधी काय केलं हे माहीत नसेल, तर त्याचा गैरसमज होतो आपल्याला, की अरे, एवढा सगळा समारंभ करायचा आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा म्हणतोय, की मी निवांत बसतो. तसंच या ओवीचं किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे ह्या अभंगाचा कधी-कधी गैरसमज होण्याचा संभव आहे. तुकाराम महाराजांनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी पण इथे भरपूर गोष्टी सांगितल्या की कर्तव्य तुला करायचंच आहे. काया वाचा मनाने कर. तिथे कुठलीही कमी करू नकोस. उलट तू कमी केलीस तर ते पापकर्म आहे. सतसत विवेक बुद्धी वाचून चांगलं वाईट सगळं बघ आणि मग कर. कर्तव्य तुला करायलाच पाहिजे. हे सगळं केल्यानंतर मग ही ओवी आहे. सगळं झाल्यानंतर जे काही होईल ते शांतपणे, निवांतपणे बघत राहा.
अजूनही विशेष ही ओवी काय की मला माहिती आहे आगाशी काकांची ही खूप आवडती ओवी आहे. माझ्या वडिलांची ही खूप आवडती ओवी आहे आणि त्याहूनही विशेष म्हणजे मी स्वतः अगदी जवळून बघितलंय, की माझे वडील ही ओवी कशी जगले आणि ती जगल्यानंतर त्यांच्या आयुष्यात किती परिणाम झाला. हे सगळं बघितलंय. त्याच्यामुळे यांचं महत्त्व कळतं. ह्या ओव्यांचं महत्त्व काय आहे. माळ्यानी सोडलंय म्हणून निवांत जायचं. आता ते पाणी बऱ्याच वेळा म्हणू शकतं, की अरे माळ्यानी इथे बऱ्याचशा ठिकाणी दगडगोटे आहेत, तर मला दगडगोट्यावरून जायला लागतं. काही ठिकाणी अतिशय वळणं आहेत, शार्प वळणं आहेत. ते असं काय केलं? तर मला इतका त्रास होऊन मला तिकडे जावं लागतं. मला मिरच्यांच्या रोपांना पाणी द्यायला लावतं. मला तर फक्त गुलाबाच्या रोपांना पाणी द्यायचंय. असं पाणी म्हणू शकतं. पण ते नाही म्हणत. कसं जातं पाणी निवांत आणि निवांत का जातं? निवांत माणूस कधी होऊ शकतो, की त्याच्या मनामध्ये कुठलाच असा संभ्रम नसेल, तेव्हाच माणूस निवांत होऊ शकतो. म्हणून हा निवांत शब्द इथे हेच सांगतोय, की तू आत्तापर्यंत जी कर्म तुला जी करायची आहेत, ती सतसत विवेक बुद्धीनी, काया वाचा मनाने तू संपूर्ण प्रयत्न करून केली आहेस. ती केली आहे त्यामुळेच तुला हा निवांतपणा येऊ शकतो. नाहीतर येणार नाही. आपण कुठल्या कामामध्ये काही कमी केलं आणि ते काम अर्धवट केलं, तर आपल्याच मनामध्ये काही ना काही चालू राहील. मी काय बरोबर केलं नाही. आता हे कसं होईल देवाष्ट. तर हा निवांतपणा कधी येईल? जर आपण आपली कर्तव्य सगळी केली, व्यवस्थित केली असतील तेव्हाच येईल. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेगे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. आणि असं जेव्हा होईल तेव्हा कसं मग तुला चांगलं किंवा वाईट जे तुझ्या आयुष्यामध्ये आलेत, जे भोग आले ते चांगले आहेत का वाईट आहेत, हे सगळं विचार करण्यामागे जी तुझी वृत्ती जाते, जो काही तुला त्रास होतो, तो सगळा मावळून जाईल. प्रारब्धामध्ये जे होणार आहे ते होणारच आहे. मग चिंता कशाची? आणि चिंता ही कशी आहे? चितेकडे घेऊन जाणारी म्हणजे ही चिंता. काळजी कशी आहे? काळजाला ग्रासणारी म्हणून काळजी. तर चिंता आणि काळजी करण्यामागे काहीच अर्थ नाहीये. विचार कर, कर्म कर, पण चिंता किंवा काळजी करू नकोस. इथे एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, "एरवी तरी सुबटा, उजू का अवाटा, रथू काही खटपटा करी तू असे." जेव्हा रथ जातो, तो रथ कुठे विचार करत नाही, की हा रस्ता सरळ आहे का वाकडा-तिकडा आहे, की खूप नागमोडी वळणं आहेत, की चढ-उतार आहेत. याच्या रथाला काहीच विचार नसतो किंवा त्याच्याबद्दल त्याला काहीच काळजी नसते. तो रथ काय करतो, जो सारथी जिकडे घेऊन जाईल आणि जे काही घोडे असतील रथाचे जिकडे घेऊन जातील, त्या पद्धतीने तो रथ निवांतपणे जात असतो. त्याच पद्धतीने तू माझ्या उद्देशाने कर्म कर आणि त्याच्यातला कर्तृत्वाभिमान काढून टाक आणि निवांतपणे तू आपल्या आयुष्यातून मार्गक्रमण करत राहा. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुत न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. जास्त होतं का कमी होतं, चूक होतं का बरोबर होतं, झाल्यानंतर याचा विचार करू नकोस. जे काही होईल ते निवांतपणे माझ्या ठिकाणी अर्पण कर. आणि असं अर्पण केल्यावरच ऐसिया मदभावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी या येसी. एकदा अशी तू सगळी कर्म अर्पण केलीस, की मग तू शरीर टाकल्यावर तू माझ्या ठिकाणीच एकरूप होशील. तुला इथून पुढे जन्म मरणाचा तुझा फेरा आहे तो चुकला. हा झाला तिसरा उपाय. तर ते म्हणतात हे सुद्धा समज तुला जमलं नाही तर काय कर. तर म्हणतात कर्मफल त्याग कर. तरी हेही असो सांडी माझा अतिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. तसं जमलं नाही तर एक काय कर, तू बुद्धी तुझी वापरून थोडा संयम बाळग. संयम कसा बाळग, की इंद्रिय निग्रह करायला. आणि इंद्रिय निग्रह करताना काय कर, आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयाची तिये फळे त्यजी तू जाय. कर्म करताना तुला स्वतःचा समज अभिमान आहे की मीच करतोय आणि जो कर्तृत्व अभिमान टाकता आला नाही कर्म करताना, तर मग काय कर, सगळी कर्म झाली ना, कर्म झाल्या त्याचं जे फळ आहे ते मला अर्पण कर, ते टाकून दे किंवा त्याच्यावरती तुझी आसक्ती ठेवू नकोस, कर्मफळावरती आसक्ती ठेवू नकोस. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धी. आता झाडं बघा, झाडाला फळं आली, फळं आल्यावर काय होतं, फळं पिकून पडतात किंवा कोणी दुसरी माणसं येऊन ती फळं घेऊन जातात. त्या फळांचा झाडांना काहीतरी उपयोग आहे का? किंवा झाडं अशी म्हणतात का, की अरे मी इतके महिने त्रास घेऊन ही फळं पिकवली आहेत, आता ही फळं मला द्या. काही नाही, फळं आली, पिकली, गेली.
अशीच तू सगळी कर्म सांडत जा. कर्मांचं फळ जे आहे ते टाकून देत जा. त्याच्यावरती तुझी आकांक्षा ठेवू नकोस. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरवते तैसी शून्या माझी. जेव्हा जंगलामध्ये आग लागते, झाडांना आग लागते, वणवा पेटतो, तो वणवा पेटल्यावर ती आग आग कुठे होते? आग लागून लागून काय होते? ती आकाशामध्ये नष्ट होऊन जाते. त्याचं पुढे काहीच होत नाहीये. की आग असं म्हणत नाही की मी आता एवढा वणवा पेटवला, आता मला याच्यातून काहीतरी पाहिजे. ती आग आहे, ती जशी नष्ट होते, तशी तुझी क्रिया आहे, तुझी कर्तव्य आहे, त्याचं जे फळ आहे ते शून्यामध्ये म्हणजे माझ्याकडे अर्पण करून टाक. त्याच्यावरती काही आसक्ती ठेवू नकोस. अर्जुना हा फल त्यागू, आवडे किर असा लघु, परी योगा माझी योगू धुरेचा हा. की हा जो फळ त्याग आहे, हा मला अतिशय आवडता आहे अर्जुना. कर्म फल त्याग हा अतिशय श्रेष्ठ आहे. फलावरती जी आसक्ती आहे ती एकदा सुटली की मग तुझा जो पुढल्या जन्माचा जे कारण असतं ते नष्ट होतं. म्हणून तुला तो पुढला जन्म नाही, कर्माची फलावरती आसक्ती ठेवलीस की ते भोगण्यासाठी तुला परत जन्म घ्यावा लागेल. तर हा जो कर्मफल त्याग जो योग आहे तो मला अतिशय आवडता आहे. तैसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. ज्या ज्या येर झारा आहेत त्या बंद होतील. तर अशी त्यांनी 4 भक्तीचे मार्ग किंवा उपाय असे सांगितले. आणि पुढे जाऊन ते सांगतात की अभ्यास बघ, ह्या सगळ्यामध्ये अभ्यास एक महत्वाचा आहे. अभ्यास तू कसा कसा कर की तुझं खरं स्वरूप काय आहे त्याचा अभ्यास कर. कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, कुठल्या वाईट गोष्टी आहेत, स्वतःचे सद्गुण कसे वाढवायचे, दुर्गुण कमी कसे करायचे, या सगळ्याचा अभ्यास कर. ब्रह्मज्ञानाचा अभ्यास कर. ते करत करत काय होईल तुला? तुला ज्ञान मिळेल. म्हणजे अभ्यासावरून ज्ञान मिळेल. ज्ञान कसं मिळेल? तुझ्या खरोखर स्वरूपाचं ज्ञान मिळेल. खरा आनंद कुठे आहे ते ज्ञान मिळेल. जे काही आपल्याला प्रपंचामध्ये दिसतंय त्या प्रपंचाचा तात्पुरतेपणा कळेल. ह्या ज्ञानामधून मग हळूहळू तुझं काय होऊ दे? चिंतन होऊ दे, ध्यान होऊ दे. एकदा ते ज्ञान तुझ्या विचारसरणीत मुरलं की मगच तुला कुठली कर्म करावीत, कर्म कशी करावीत, कुठली कर्म टाकावीत, चांगली कर्म केल्यावर त्याच्या फळाचं काय करा, तो कर्मफल त्याग तुला कळेल. आणि ह्या पायऱ्यांतूनच म्हणजे अभ्यासावरून ज्ञान, ज्ञानावरून ध्यान आणि ध्यानावरून कर्मफल त्याग, असं करत करत शेवटी आपल्याला काय मिळेल? आनंद मिळेल. आणि हा आनंद कसा आहे? हा परमानंद आहे. हा शाश्वत आनंद आहे. आपण सर्वात सुरुवातीला बघितलं की ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करावा? तर आपण आनंद गर्भाकडे जो शाश्वत आनंद आहे तो मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. संपूर्ण आयुष्यभर खटपट जी चालते, आता मूलभूत गरजा सोडून किंवा बाकीच्या महत्वाकांक्षा सोडून आपली खटपट कशासाठी चालते? एवढा व्याप आपण का करतो? तर आनंद मिळवण्यासाठी. तर इथे त्यांनी आनंदाच्या ह्या सगळ्या पायऱ्या सांगितल्या. अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफलत्याग आणि त्याच्यातून शाश्वत आनंद. आणि भक्ती मार्ग जो आहे, भक्ती योग जो आहे, त्यातले जे 4 प्रकार आहेत ते असे माऊलींनी इथे अतिशय सुंदरपणे जेवढं ज्याला झेपेल असे त्यांनी 4 प्रकार सांगितले. मग एक ते सांगतात की अशी जी भक्ती करतो त्या भक्ताची लक्षणं काय? जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषांते नेण्याची काही, आपपरू नाही चैतन्या जैसा. तर इथे ते म्हणतात की असा जो भक्त आहे, आणि ही कशी आहे? बरेच वर्ष ह्या भक्ती मार्गामध्ये राहून जी त्या भक्ताची अतिशय प्रगल्भ अवस्था आहे म्हणजे पराभक्ती, भक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने करून ती जी त्याची अवस्था झाली आहे तशी ही अवस्था आहे. तेव्हा काय होतं? सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही, म्हणजे कुठल्याच मनुष्य प्राण्यांमध्ये या भक्ताला द्वेष असा दिसतच नाही. कसा? आपपरू नाही चैतन्य जैसा. म्हणजे चैतन्याला जसा माझं किंवा तुझं किंवा हा दुजाभाव नसतो. माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच तुमच्यामध्ये आहे, तेच मुंगीमध्ये आहे, तेच अजून कुठल्या प्राण्यांमध्ये आहे, तेच झाडांमध्ये आहे. तर चैतन्याला जसा अपपरभाव नसतो तसा भक्ताला या जगामध्ये द्वेषभाव असा कुठेच दिसत नाही. उपनिषदांमध्ये अशी महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ह्या ब्रह्माचाच अंश आहे. तत्वमसी, तू पण ब्रह्म आहेस. सर्वम खलविदम ब्रह्म, हे सगळंच ब्रह्म आहे. मी ब्रह्माचा अंश आहे, तू पण ब्रह्माचा अंश आहे आणि सगळं जे दिसतं ते सुद्धा ब्रह्माचा अंश आहे. तर अशीच या भक्ताची इथे अवस्था होते. त्याला सगळंच ठिकाणी ब्रह्म दिसतं, त्याच्यामुळे द्वेष तरी कोणाचा करायचा? उत्तमा ते धरीजे, अधमा ते अभेरीजे, हे काहीची नेणीजे वसुधा जेवी.
म्हणजे पृथ्वीला जसं हे कळत नाही की पृथ्वी असा दुजाभाव ठेवत नाही की चांगल्या माणसालाच मी आधार देणार आणि वाईट माणसाला मी टाकून देणार, ही अशी पृथ्वी करत नाही. तेवेची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिदले घर. पृथ्वीला जशी ही क्षमा भावना आहे, जशी ही समदृष्टी आहे, त्याच पद्धतीची समदृष्टी या भक्ताच्या ठिकाणी येते. हे भक्ताचं एक महत्वाचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे तो नेहमी आनंदी असतो. द्वेष नाही आहे, क्षमा भावना आहे, नेहमी आनंदी आहे. कसा? अजून एक दृष्टांत देतात. वार्षीय विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी निरुपचारी संतोषी जो. समुद्र आपण बघितला. समुद्राची कशी अवस्था असते? नेहमी भरलेला असतो. असं होत नाही की पाऊस पडलाय म्हणून समुद्र भरलाय आणि पाऊस नाहीये म्हणून समुद्र आटलाय किंवा नद्या आहेत म्हणून समुद्र भरलाय, नद्यांचं पाणी कमी झालं तर समुद्र आटला, असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही कारणाशिवाय समुद्र नेहमी भरलेला असतो. त्याचप्रमाणे जो खरा भक्त असतो तो कुठल्याही कारणाशिवाय नेहमी आनंदी असतो. तैसा निरुपचारी संतोषी जो. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. आपल्या शरीरालाच शरीरावरती जे वेगवेगळे अवयव असतात, हात आहे, पाय आहे, कान, नाक, तर शरीर असं या अवयवांमध्ये दुजाभाव ठेवत नाही. त्याचप्रमाणे हा जो भक्त आहे तो भूतमात्रांमध्ये कुठलाच दुजाभाव ठेवत नाही किंवा त्याला कुठलाच कंटाळा येत नाही. तसा शरीराला इंद्रियांचा कंटाळा येत नाही. जगाची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षा मर्ष ठेले दुजे विड. ह्या संपूर्ण समदृष्टीमुळे प्रिय अप्रिय, आवडती गोष्ट नावडती गोष्ट, सुख दुःख हे सगळं जातं. मान अपमान, लाभ हानी, निंदा स्तुती या सगळ्या गोष्टीतून तो माणूस बाहेर पडतो. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग रहितू, याही वरी भक्तू माझ्या ठाई. द्वंद्व जातं, भय जातो, उद्वेग जातो आणि त्याच्यामध्ये हा माझ्या भक्तीमध्ये रममाण असतो. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. अशा भक्ताची मानसिक अवस्था कशी असते? व्यापक आणि उदास. आकाशासारखं व्यापक आहे, त्याची मनोवृत्ती अतिशय व्यापक आहे. उदास कसा आहे? उदास म्हणजे असा डिप्रेस नाही. उदास म्हणजे या प्रपंचातल्या भोगांमध्ये जो उदास आहे. का? कारण त्याला कळलं की खरा आनंद, शाश्वत आनंद दुसरीकडेच कुठेतरी आत्मस्वरूपामध्ये. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जना. एकदा आत्मसुखाचा लाभ झाला त्याला, मग त्याला कळते की ह्याच्यासारखं शाश्वत आणि ह्याच्यापेक्षा जास्त आनंद कुठेच मिळणार नाही. त्याच्यामुळे भोग विशेषे हरिखे जना, म्हणजे जे प्रपंचातले जे भोग आहेत त्याच्याकडून त्याचं लक्ष हळूहळू कमी होत जातं. पै आपुले जे साचे, ते कल्पांतीही न वचे, हे जाणून गताचे न शोसीज. हे बऱ्याच वेळेला आपल्याला कुठली गोष्ट मिळाली नाही किंवा जी होती गोष्ट ती नाहीशी होते, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. तर भक्ताला सुद्धा दुःख होतं, पण ते दुःख बोथट करण्याची एक त्याच्याकडे काहीतरी शक्ती असते, त्याची दृढ भावना असते. पै आपुले जे साचे, जी गोष्ट आपली आहे ते कल्पांती सुद्धा, म्हणजे संपूर्ण ही सृष्टी नाहीशी झाल्यावर सुद्धा ते कुठे जाणार नाही. का? कारण ती शाश्वत गोष्ट आहे आणि ती आपली आहे. हे जाणून गताचे न शोचिजो. आता माणसाच्या आयुष्यामध्ये बरेच असे दुःखदायक प्रसंग येऊ शकतात. त्यातला सर्वात दुःखदायक प्रसंग म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली, की ते जे दुःख असतं ते कधी न भरून येण्यासारखं असतं. तर अशा ठिकाणी, अशा प्रसंगामध्ये ही ओवी खूप उपयोगी पडते. जर ती व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीचं जे खरं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे आणि आपलं आत्मस्वरूप आहे, हे आपलंच आहे. देहरूपाने जरी ती व्यक्ती गेली, पण त्यांचं जे आत्मस्वरूप आहे ते कल्पांतीही न वचे, ते कुठेच जाणार नाहीये. ही एकदा माणसाची दृढ भावना झाली, तर मग जे दुःख होतं की त्या शरीर रूपाने जो माणूस दिसत नाही, ते दुःख कमी होण्यामध्ये मागे त्याची खूप मदत होते. म्हणून ही ओवी अतिशय महत्वाची आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. असा जो द्वंद्वातीत असतो, म्हणजे अद्वैत आपण शब्द वापरलाय, असा जो माणूस असतो, तो त्याला हे विश्व म्हणजेच आपलं घर असतं. संपूर्ण भूतमातांमध्ये तो स्वतःलाच बघतो. एकदा स्वतःला बघायला लागला, मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, द्वंद्व जे आहे, सुख दुःख निंदा स्तुती, या सगळ्या नाहीशा होतात.
मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते माथा मुकुट करी. आणि असा जो माझा भक्त असतो पार्था, अशा भक्ताच्या माथ्यावरती मी स्वतः येऊन मुकुट घालतो त्याला. म्हणजे इतका तो भक्त मला आवडतो आणि इतका भक्तीचा त्याच्या प्रवृत्तीवरती परिणाम होतो. तशी ही भक्तांची लक्षणं. तर भक्ती योगाचा सार काय? भक्तीसाठी कुठले गुण महत्वाचे आहेत? पहिली गोष्ट प्रेम महत्वाचं आहे. प्रेम कसं आहे? स्वतःवरचं प्रेम नाहीये. म्हणजे मी, माझं, आय, मी, मायसेल्फ हे प्रेम नाहीये. आपल्यापेक्षाही काहीतरी मोठी गोष्ट आहे. आपल्यापेक्षा कुठलीतरी व्यापक गोष्ट आहे. हे युनिव्हर्सल लव्ह आहे. तर हे जे प्रेम आहे, ते खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे कृतज्ञता, की आपल्या आजूबाजूला समाजामध्ये आपण कितीतरी गोष्टी बघतो. कितीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतात. बऱ्याच वेळेला आपण त्यांना गृहीत धरतो, की हे अशा-अशा गोष्टी केल्या, मग काय झालं? ते तर तुमचं काम होतं. किंवा कोणी अनोळखी माणसाने आपल्याबद्दल चांगली गोष्ट केली. तर ही जी कृतज्ञता आहे, ती अ, खूप महत्वाची आहे. ती भावना भक्ताच्या ठिकाणी असणं खूप महत्वाचं आहे. श्रद्धा. श्रद्धेचा पण कसं आहे, कुठल्यातरी गोष्टीवर विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे. तनिष्ठा हा शब्द वापरतो आपण, की ज्याच्यामध्ये दृढ निष्ठा आहे असा तो ती जी भावना आहे ती तनिष्ठा. तर अशी जी श्रद्धा आहे ती पाहिजे. परमार्थामध्ये खास करून शंका आली म्हणजे एक पाऊल पुढे दोन पावलं मागे असं करत कुठेच प्रगती होणार नाही. परमार्थामध्ये नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाही. तर भक्ती योगामध्ये श्रद्धा हा एक अतिशय महत्वाचा गुण आहे. आणि सर्वात शेवटी समर्पण. समर्पण. आता आपण कर्मयोग बघितला, ज्ञानयोग बघितला. यांच्यामध्ये काय आहे, कर्मामध्ये काहीतरी करायचं आहे, ज्ञानामध्ये काहीतरी मिळवायचं आहे. भक्ती योगाचा विशेष काय आहे, की याच्यामध्ये काहीच मिळवायचं नाहीये. याच्यामध्ये सर्वात शेवटी काय करायचं, सगळं समर्पण करायचं. म्हणजे मी जो आहे, आपण एकांत हा शब्द वापरतो. एकाचा सुद्धा अंत करायचा आहे. एक अंत. मी जो आहे असा जो मला वाटतो शरीररूपाने, त्याचा अंत करणं आणि ते जे सगळं आहे ते समर्पण करणं, समर्पित करणं भगवंताला. हा एक महत्वाचा गुण भक्ती योगासाठी लागतो. प्रेम, कृतज्ञता, श्रद्धा आणि समर्पण. आणि मग ह्या गुणांच्या योगाने माऊलींनी आपल्याला 4 पद्धती सांगितल्या. पहिल्या सांगितलं, की तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर. ते जर जमलं नाही, जसं तुला जमेल तसं मला स्मरणाचा अभ्यास कर. ते जर जमलं नाही, तर माझ्या उद्देशाने कर्म कर. तुझी जो कर्तृत्व अभिमान आहे, तो काढून टाक. अहंकार आहे तो काढून टाक. ते जरी जमलं नाही, तर मग कर्मफल त्याग कर. आणि हे सगळं ह्याच्यापैकी कुठलीही गोष्ट केलीस, तर खरोखर तू माझ्या स्वरूपाशी येऊन मिळून जाशील. आणि या सगळ्याचा हे सगळं कशासाठी करणार आहे? या सगळ्याचा जो महत्वाचा उद्देश होता, की जो मीपणा आहे तो कमी करणं. देह भावना आहे, देह अहंकार जो आहे तो कमी करणं. तो हळूहळू जसा कमी होत जातो, तसा माणसाचा आनंद वाढत जातो. हाच संपूर्ण म्हणजे भक्तियुगाचा सार हेच आहे. आणि ह्याच्यातल्या बऱ्याचशा वरती आपण चिंतन करा. त्यांचा अभ्यास करा. कुठल्या ओव्या आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारता येतील ते बघा. आणि म्हणजे ज्ञानेश्वरीचं असंच म्हणतात, की समजणं, ओव्या समजणं एक गोष्ट आहे. त्या उमजणं अजून एक वेगळी गोष्ट आहे. पण त्या जोपर्यंत अनुभवत नाही, तोपर्यंत त्या ओव्यांची मजा, त्याच्यामध्ये जो अर्थ आहे, तो त्याची अनुभूती येत नाही, तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही. तर माझं एवढंच एक विनंती आहे, की यातली कुठलीतरी एक तरी ओवी आपल्या आयुष्यात आपण जगावी, अ, असा आपण निर्धार करा. तर इथेच 12वा अध्याय संपतो. आपणही आज इथेच थांबूया. आतापर्यंतची झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करूया.